श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनात स्वागत आहे. आज सर्वप्रथम सर्वांना शुभ गुरुवार, शुभ श्रावण गुरुवार. म्हणजे श्रावणातला हा म्हणजे योग असा आला आहे की श्रावण महिना आज 17 ऑगस्ट आहे, गुरुवार आहे आणि आजपासूनच आपल्या पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. देवादिदेव महादेव यांच्या उपासनेला सुरुवात झालेली आहे आजपासून. म्हणजे योग किती छान आला आहे की म्हणजे श्रावण महिना आणि त्यातला पहिला दिवसच हा गुरुवार आहे. म्हणजे आपल्या गुरूंची सेवा स्वामी समर्थ महाराज यांची सेवा म्हणजे सेवेपासूनच म्हणजे पवित्र दिवसापासून गुरुवारपासूनच आपला श्रावण महिना सुरू होणार आहे. तर खूप जण आजपासून गुरुवारपासूनच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची संकल्पयुक्त पारायण खूप जणांनी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर इतर जे गुरुचरित्र पारायण आहे त्यांची पण सुरुवात कोणी कोणी आज म्हणजे उद्यापासून करणार आहे. आज किंवा आजपासूनही केली असेल. तर त्याचबरोबर शिवलीलामृत 11वा अध्याय हा देखील खूप जणांनी सुरुवात केली असेल. म्हणजे वेगवेगळे पारायण जे म्हणजे आपल्या मनात जे काही इच्छा येत आहेत की या ग्रंथाचं आपण पारायण करायला हवं. नंतर इतर ज्या कोणत्या म्हणजे शिवलीलामृत असे गुरुचरित्र असू देत, संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृतचा असू देत किंवा इतर जे काही आहेत ग्रंथ त्या म्हणजे किंवा 11 गुरुवार असू देत, इतर जे कोणते म्हणजे महादेवांच्या निगडीत देवादेव महादेव यांच्या निगडीत ज्या काही सेवा तुम्हाला करता येतील त्या सगळ्या तुमच्या हातून म्हणजे त्या सगळ्या सेवा तुमच्या हातून घडोत अशी इच्छा स्वामीचरणी प्रार्थना करते. पण त्याचबरोबर सगळ्यांना वाटतं की आपण कुठल्या ना कुठल्या श्रावण महिन्यामध्ये पारायण करावं, कोणतं ना कोणतं पारायण आपल्या हातून व्हावं. मग ते 7 दिवसाचा असू दे, 9 दिवसाचा असू दे किंवा 1 दिवसीय असू दे, 3 दिवसाचा असू दे, पण आपल्या हातून कुठली ना कुठली सेवा ही या श्रावण महिन्यामध्ये करावी अशी सगळ्यांनाच इच्छा असते. काही लोकांना जास्तीत जास्त वेळ देणं होत या गोष्टींसाठी, पारायण करण्यासाठी किंवा ते नियम पालन करण्यासाठी. तर खूप खूप जण 1 दिवशी देखील पारायण करत असतात. त्याचबरोबर कालच मी व्हिडिओ टाकला आहे की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी, श्रावणातल्या प्रत्येक दिवशी आपला रुद्राभिषेक कसा करता येईल. त्याचबरोबर ज्यांना रोज रुद्राभिषेक करणं शक्य नाही आहे त्यांनी सोमवारी तरी नक्की, श्रावण सोमवार जे असतात 4 त्या दिवशी तरी नक्कीच आपला जो श्रावण सोमवारचा जी काही म्हणजे रुद्राभिषेक आहे तो नक्की करावा वेळ काढून. आणि प्रदोष काळी जर केलं तर खूप अतिशय उत्तम होईल. आणि ज्यांना कोणाला म्हणजे आता थोडी माहिती सांगितली त्याच्याबद्दलच की ज्यांना कोणाला शक्य नाही त्यांनी दिंडोरी प्रणित जे YouTube चॅनल आहे त्याच्यावरती देखील संध्याकाळी सगळ्या सेवा चालू असतात. प्रदोष काळी रुद्राभिषेक असू देत किंवा शिवमहिम्न स्तोत्र असू देत किंवा शिवअष्टोत्तर नामावली असू देत किंवा इतर ज्या काही सेवा आहेत महादेवांच्या निगडीत जे काही अभिषेकाच्या त्या सगळ्या सेवा आपल्याला युट्यूबला तुम्हाला भेटून जातील. ते तुम्ही ऑन करून इथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ज्यांना वाचन रुद्र मराठी किंवा संस्कृत वाचता येत नाही त्यांनी तिथे जॉईन करून तुम्ही तिथे सेवेमध्ये सहभागी होऊ शकता. प्रदोष काळी पण करू शकता तुम्ही सेवा. अतिउत्तम होईल त्याचं फळ. म्हणजे महादेवांना अतिशय प्रिय सेवा ती आहे ती प्रदोष काळातली सेवा. आणि ज्यांना शक्यच नाही आहे प्रदोष काळामध्ये सेवा करणं त्यांनी दिवसभरात कधीही सेवा करू शकतं. तर माझा मुद्दा असा आहे की खूप जण आता श्रावण महिन्यात सुद्धा खूप जणांची लगबग लागली आहे की कुठलं पारायण करू, कोणकोणते पारायण करू, किती म्हणून असं महादेवांची सेवा करू किंवा किती म्हणून या श्रावण महिन्याच्या पवित्र काळामध्ये पवित्र महिन्यामध्ये जास्तीत जास्त पुण्य साठवून ठेवते. गाठोडं पुण्याचं गाठोडं आपल्याला ते म्हणजे या महिन्यातच आपल्याला अधिक मास तर केलेलं आहेतच, पण या श्रावण महिन्यामध्ये देखील आपल्याला पुण्याचा आठवडा एक आपला गाठोडा तयार करून ठेवायचा जेणेकरून येणाऱ्या वाईट काळामध्ये येणारा आपल्याला काळ माहिती नाही कसा असतो काय असतो, पण कुठल्या ना कुठल्या वाईट संकटामध्ये काळामध्ये ते पुण्याचा गाठोडा आपला कामी येईल. त्याच्यामुळे सेवा करतच राहायची आहे. असं नाही की संकल्पयुक्त सेवा करायला हवी. विना संकल्पयुक्त करा, मनोभावे करा, श्रद्धेने करा. हा असं आहे बघा, आपल्या मनात एखादी इच्छा आली आहे, इच्छा तिथे मार्ग. त्याच्यामुळे आपल्याला मनात इच्छा आल्या की या गोष्टीचं आपल्याला पारायण करायचं, या पोथीचं आपल्याला पारायण करायचं आहे तर लगेच सुरुवात करा. कुठल्याही वेळेचं काळाचं बंधन नका पाळू. मनोभावे सुरू करा. सगळे स्वामी महाराज आहेतच पाठीशी. ते नक्कीच आपल्याला म्हणजे त्या सेवा आपल्या मार्गी लावून घेतील. तर त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं असं आहे की आज पण एक मी तुम्हाला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये अजून एक महत्वाची अशी पोथी आहे, पारायण आहे, जे तुम्हाला सगळ्यांना करायलाच हवं. म्हणजे महादेवांच्या सेवेसोबत या ग्रंथाचं देखील खूप जण, खूप भक्त असे आहेत जे या श्रावण महिन्यामध्ये या ग्रंथाचं पारायण करतातच. तर ते कोणतं पारायण आहे ते मी तुम्हाला सर्वप्रथम आधी पोथीच दाखवते. हे बघा, सगळ्यांना माहिती असेल श्री नवनाथ भक्तिसार. अतिशय प्रभावशाली ही पोथी आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आत्ताच म्हणजे आजच केंद्रामधून घेऊन या. तर खरं सांगते या पोथीचं देखील तुम्ही पारायण करा. 7 दिवसीय पण करू शकता, 9 दिवसीय करू शकता तुम्ही किंवा याच्यात रोज एक अध्याय देखील तुम्ही रोज वाचू शकता. पण याचे जे काही नियम आहेत
हा ग्रंथ कसा म्हणजे काय आहे नवनाथ ग्रंथ, नवनाथ भक्तिसार याबद्दल मी आज मला थोडी माहिती देणार आहे. आणि उद्या शुक्रवार आहे, ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी उद्यापासून या पारायणाला सुरुवात करू शकतात. याचे नियम, अटी, पूजा, मांडणी किंवा याचं उद्यापन सगळ्याबद्दल आज मी माहिती देणार आहे. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पण देखील पारायण करायचं आहे. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी नक्की या नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करा, कारण की याचे फायदे पण काय ते मध्ये देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार म्हणजे सांगणार आहेत. त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. तर नवनाथ भक्तिसार, सर्वप्रथम तुम्हाला सांगते की नवनाथ भक्तिसार म्हणजे हा ग्रंथ म्हणजे प्रचलित झाला कसा. तर हे बघा, म्हणजे द्वापारांती भगवान श्रीकृष्णांनी कलियुगातील दुःखित पीडित जनतेस पीडामुक्त करण्याची जबाबदारी नवनाथांना दिली होती. नवनाथांच्यावरती सोपवून म्हणजे नवनाथांवरती जे कोणी आपल्या म्हणजे कलियुगामध्ये जे कोणी दुःखी पीडित असतील लोक, त्यांना त्यांच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी नवनाथांवरती जबाबदारी सोपवली होती. कोणी तर श्रीकृष्णांनी. आणि श्रीकृष्णांनी त्यांच्यावरती म्हणजे नवनाथांवरती ही जबाबदारी सोपवून वैकुंठ गमनास ते निघून गेले होते श्रीकृष्ण. तर त्याच्यामुळे कलियुगाच्या प्रारंभीलाच प्रारंभी तीच आज्ञा म्हणजे श्रीकृष्णांची आज्ञा शिरसावंध्य मानून नवनाथांनी नवनाथ नाव धारण करून म्हणजे प्रत्येक ठिकठिकाणी त्यांनी आपले वेगवेगळे अवतार धारण केले आहेत त्या नवनाथांनी. आणि आपली म्हणजे जे काही त्यांनी या नवनाथ म्हणजे या कलियुगामध्ये काय काय त्यांनी म्हणजे लीला केल्या आहेत, काय काय त्यांनी भक्तांना अनुभव दिलेले आहेत, त्यांच्या म्हणजे काय काय त्यांनी चमत्कार केले आहेत या कलियुगामध्ये येऊन नवनाथांनी, ते सर्व 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 लीला या नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये पोथीमध्ये दिलेले आहेत. प्रत्येक अध्यायाला प्रत्येक फलश्रुती आहे, त्या प्रत्येक अध्यायाची एक फलश्रुती दिलेली आहे. त्याच्यामुळे हा ग्रंथ सर्वप्रथम तुम्हाला सांगते की श्रावण महिना आला की अनेक भक्तांना म्हणजे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करण्याची लगबग चालू होऊन जाते. कारण की जेवढं आपण देवादिदेव महादेवांची सेवा करतो या श्रावण महिन्यामध्ये, त्याचबरोबर नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण, नवनाथांची सेवा देखील तेवढी जास्त श्रेष्ठ मानली गेलेली आहे श्रावण महिन्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगते, हात जोडून विनंती करते की एकदा तरी आपल्या जीवनामध्ये आपण एकदा तरी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण कराच. खरंच सांगते, त्याच्यामुळे इतके जास्त बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात ना, खूप जास्त. तर ह्याच्या सर्वप्रथम तुम्हाला सांगते की म्हणजे या नवनाथ भक्तिसारामध्ये त्यांच्या नवनाथांनी केलेल्या अद्भुत लीलांचे अद्भुत अनुभव या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. हे पठण केल्यावरती मनोभावे भक्तीने श्रद्धेने पठण जर केलं तुम्ही, तर तुम्हाला कळेल की काय काय नवनाथ महाराजांनी काय काय क्रिया म्हणजे अद्भुत लीला केलेल्या आहेत या कलियुगात येऊन, काय काय चमत्कार घडवले आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते की हा ग्रंथ प्रचलित म्हणजे ग्रंथ हा लिहिला कोणी, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. तर बघा, नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ 1819 मध्ये मालू नरहरी यांनी लिहिला आहे. या ग्रंथामध्ये टोटल 40 अध्याय आहेत. पूर्ण 40 अध्यायाचा हा ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये 7600 ओव्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे समजू शकता की हा किती म्हणजे मोठा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं पारायण करणं एवढं सोपं नाही आहे. खूप जण ठरवतात, पण त्याचे नियम पण तेवढेच कडक आहेत. म्हणजे आणि हा ग्रंथाचं पारायण सर्वप्रथम महिला व पुरुष दोन्हीही करू शकतात. असं काही नियम नाही की पुरुषांनीच करायला हवं, आणि एवढे पण जास्त कडक नियम नाही आहेत. आपण सांभाळून म्हणजे नियम सांभाळून आपण हा म्हणजे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करतातच ना, तर त्याचप्रमाणे आहे याचे नियम सुद्धा. पण त्याच्यामुळे याचं उद्यापन कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटी. तर सर्वप्रथम हा ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यामध्ये नक्की करा. महिलांनी करा, पुरुषांनी करा, चालेल, दोघांनी केले तरी चालेल. त्याचबरोबर या ग्रंथाचं म्हणजे जी काही म्हणजे सुरुवात तुम्हाला जी करायची आहे ती तुम्ही गुरुवारी सुरुवात करू शकता या ग्रंथाच्या पारायणाची. त्याचबरोबर तुम्ही या ग्रंथाचं पारायण गुरुवार किंवा शुक्रवार किंवा शुभ नक्षत्र जे असतात म्हणजे अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्प, उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा आणि रेवती असे जे काही शुभ योग आहेत, जे शुभ आपण म्हणतो शुभ योगावरती, त्या शुभ योगावर देखील तुम्ही या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण सुरू करू शकता. उद्या शुक्रवार आहे. आता म्हणजे गुरुचरित्र पारायणासारखं आदल्या दिवशी आपल्याला गायींना किंवा कुत्र्याला काही घास खाऊ घालायचं नाही या ग्रंथाच्या पारायणाच्या वेळेस. त्याच्यामुळे उद्या तुम्ही, आज हा ग्रंथ नसेल तर केंद्रातून जवळच्या घेऊन या, नक्की घेऊन या. आणि उद्या तुम्ही शुक्रवार आहे, उद्या या ग्रंथाचं पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता. त्याचबरोबर या ग्रंथाच्या म्हणजे तुम्हाला सांगितलं की 40 अध्याय आहेत पूर्ण. आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या ग्रंथामध्ये 7600 ओव्या आहेत. ह्या ग्रंथाचं पारायण कोणी श्रावण महिन्यामध्ये रोज एक अध्याय वाचतं. अशा प्रकारे त्यांनी 40 दिवसाचं ते पारायण करतात. म्हणजे 40 दिवसाचं पारायण करायचं असेल तर सुरुवातीला 2-2 अध्याय, सुरुवातीचे 2 दिवस 2-2 अध्याय वाचायचे. नंतर एक अध्याय जर तुम्ही वाचलं तर तुम्ही 40 दिवसाचं पारायण पूर्ण होऊन जातं.
त्याचबरोबर कोणी 7 दिवसाचं पारायण करतं या पोथीचं, त्याचबरोबर कोणी 9 दिवसांचं पारायण देखील करतं. ज्यांना जसं शक्य आहे त्याप्रमाणे ते करतात. पण 1 दिवसीय पारायण हे आपल्याला घरामध्ये करता येत नाही, याची अनुमती आपल्याला दिलेली नाही आहे. याची अनुमती फक्त जिथे आपले गुरुपीठ आहेत त्र्यंबकेश्वरला किंवा इतर ठिकाणी जी तीर्थस्थान आहे तिथेच फक्त या ग्रंथाचं 1 दिवसीय पारायण करण्याची आपल्याला मुभा असते. आपल्याला घरी हे 1 दिवसीय पारायण करता येत नाही, कारण की म्हणजे तसा म्हणजे नियमच आहे, घरी आपण 1 दिवसीय पारायण करू शकत नाही. तुम्ही रोज एक अध्याय वाचू शकता श्रावण महिन्यामध्ये, तसंही चालेल, त्याचं पण खूप जास्त पुण्यफल लाभेल. त्याचबरोबर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करा, 9 दिवसाचं पारायण करा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता अजून एक सांगते की या ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे काय काय होऊ शकतं. नवनाथ ग्रंथाचं पारायण जर समजा तुमच्या मनात आलं की नवनाथ ग्रंथाचं पारायण आपण म्हणजे मनात आलं की आपण नवनाथ ग्रंथाचं पारायण करायला हवं, तर नका वेळ घालवू, सुरुवात करा. शुक्रवारपासून एखाद्या शुभ दिवशी सुरुवात करा ग्रंथाच्या पारायणाला. कारण की जर तुमच्या मनात ही इच्छा आली की नवनाथ पारायण मी करावं, तर खरंच सांगते असं समजा की नवनाथांचीच इच्छा आहे की तुम्ही ते पारायण करावं, तुमच्या घरामध्ये ते पारायण व्हावं. कारण की हे ज्या घरामध्ये या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण होतं त्या ग्रंथामध्ये म्हणजे त्या घरामध्ये कुठलेही दुःख, दारिद्र्य, शत्रुपीडा, करणी बाधा, नंतर खडतर पितृदोष, सर्वप्रथम खडतर पितृदोष असेल, सर्वात खडतर म्हणजे सगळ्यात त्रासदायक पितृदोष असेल कोणाला, त्याच्यातून मुक्तता मिळते. त्याचबरोबर संकट असेल, कुठली पीडा असेल किंवा करणी बाधा झालेली असेल, वास्तुदोष असेल, घरामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मकता असेल, कुठल्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे, तर नक्कीच सांगेल की तुमच्या आयुष्यातील सगळं दुःख घालवण्याचं काम हे नवनाथ भक्तिसार करणार आहे. ज्याप्रमाणे गुरुचरित्र पोथी जशी पवित्र आहे त्याचप्रमाणे नवनाथ भक्तिसार देखील तेवढंच महत्व आहे, तेवढंच म्हणजे पवित्र हा ग्रंथ आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये खूप भक्तजन या ग्रंथाचं पारायण करतात. त्याच्यामुळे तुम्हीही जे कोणी नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी मी माहिती सांगते आहे याची की नक्की तुम्ही पण या ग्रंथाचं पारायण करा एकदा तरी. ज्यांना रोज म्हणजे 7 दिवस पारायण करणं शक्य नाही किंवा 9 दिवस पारायण करणं शक्य नाही त्यांनी रोज एक अध्याय वाचायला सुरुवात करा, पण ते नियम पाळूनच करा बरं का. कारण की त्याचे 1 दिवसात तुम्ही म्हणजे रोज एक जरी अध्याय वाचायचं म्हटलं तर तुम्हाला ते नियम पाळूनच तुम्हाला करावे लागेल. आता तुम्हाला सांगितलं याचे फायदे काय काय आहेत. म्हणजे ह्या ग्रंथाचं पारायण तुमच्या घरात झालं तर तुमच्या आयुष्यातील दुःख, पीडा, करणी बाधा, शत्रुपीडा, नंतर त्याच्या बरोबरच कुठलं म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम असेल, लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही आहे, चंचल आहे, म्हणजे आरोग्य घरामध्ये कोणाचं स्थिर नाही आहे, सारखे आजार पण घरामध्ये सुरू आहे, प्रखर म्हणजे कट्टर पितृदोष घराला लागला आहे, तर त्या पितृदोषातून देखील मुक्तता होते. त्याच्यामुळे हा ग्रंथ नक्की या ग्रंथाचं पारायण करा. आता मी तुम्हाला या ग्रंथाबद्दल थोडे नियम सांगते की याचे नियम काय आहे. बघा, असा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे खूप वर्षांपूर्वी घेतलेला हा ग्रंथ आहे. आता याची किंमत किती असेल माहिती नाही, पण आता याची किंमत 150 रुपये आहे. म्हणजे त्यावेळेस 150 रुपये ग्रंथाची किंमत होती नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची. तर आता किती आहे माहिती तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये विचारून घेऊ शकता. तर सर्वप्रथम नवनाथ भक्तिसार पूजा मांडणी आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथाची पारायण पद्धती याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगते, पण ती तुम्हाला थोडीशी वाचून सांगते. हे बघा, पारायणासाठी शुभ दिवस पाहावा. गुरुवार, शुक्रवार किंवा तुम्हाला मी नक्षत्र सांगितले त्या नक्षत्रावरती कुठल्याही शुभ नक्षत्रावर तुम्ही या ग्रंथाच्या पारायणास सुरुवात करू शकता. त्याचबरोबर या ग्रंथाचं पारायण तुम्हाला सायंकाळीच करायचं आहे. गुरुचरित्राच्या पारायणासारखं पहाटे किंवा सकाळी करायचं नाही, तर तुम्हाला सायंकाळी या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी स्नान करून धुतलेली वस्त्रे धारण करावीत. घोंगडी, दर्भासन, व्याघ्रांबर, मृगाजीन अशी आसने असावीत. आसन व उत्तरीय वस्त्र स्वच्छ असावे. पूर्व दिशेला तोंड करूनच वाचन करायचं आहे या ग्रंथाचं तुम्हाला. त्याचबरोबर समाप्तीला ज्यावेळेस तुमच्या म्हणजे सप्ताह म्हणजे पारायणाची समाप्ती होईल त्याचा शुभ दिवसच असायला हवा. चौरंग सजवून, आता मांडणी मी तुम्हाला सांगते कशी करायची आहे. चौरंग सजवून त्यावर श्री नवनाथांचे चित्र ठेवावे. त्यासमोर पोथी ठेवून श्री गजाननाचे स्मरण करावे. घरातील देव्हाऱ्यातील देवतांना वंदन करून वडील माणसांना नमस्कार करावा. पोथीची गंधपुष्पाणी मनोभावे पूजा करावी. नैवेद्यासाठी दूध, खडीसाखर, पेढे किंवा वडे असावेत. समयी प्रज्वलित करावी. जसे आपण गुरुचरित्राच्या पारायणाच्या दिवशी पारायणाला आपण जसं 7 दिवसीय दिवा चालू ठेवतो न विजवता, 7 दिवसीय दीप प्रज्वलितच असतो, तसं या पारायणाच्या वेळेस पण तुम्हाला दीप प्रज्वलित करूनच ठेवायचं आहे. 7 दिवसीय असू दे किंवा 9 दिवसाचं पारायण असू दे, तुम्हाला ते प्रज्वलित करूनच ठेवायचं आहे. वाचन पूर्ण होईपर्यंत ती सतत तेवत असावी. निरंजन लावावे. धूप व अगरबत्ती लावावी. पारायणाच्या प्रथम दिवशी पोथीला विड्याचे पान, सुपारी, नारळ व दक्षिणा अर्पण करावी. 9 दिवस ब्रह्मचारी व्रताचे पालन करावे. ब्रह्मचर्य पाळणे अतिशय महत्वाचं आहे, त्याच्यामुळे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. परम श्रद्धेने आणि एकाग्रतेने वाचन करावे. वाचन करताना कोणाशी बोलू नये. रात्री घोंगडीवर झोपावे.
घोंगडीवर बसूनच तुम्ही म्हणजे घोंगडी, दर्भासन किंवा व्याघ्रांबर किंवा मृगाजीन याच्यावर बसूनच तुम्हाला पारायण करायचं आहे आणि झोपताना पण रात्री घोंगडीवर झोपायचं आहे. वाचन झाल्यावर रोज श्री दत्तात्रयांची आरती करावी. पारायण समाप्तीच्या दिवशी 9 लहान मुलांना भोजन द्यावे. ज्यावेळेस तुमचं पारायण समाप्ती असेल त्यावेळेस मला 9 मुलं बोलवून त्यांना भोजन द्यायचं आहे. महानैवेद्यास म्हणजे ज्यावेळेस उद्यापन आहे त्यावेळेस तुम्हाला तांदूळ आणि मुगाची डाळ यांची खिचडी, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे वडे, दही, आंबील म्हणजे ताक व जोंधळ्याची खीर हे पदार्थ असावेत. देवाला नैवेद्य दाखवून सर्वांबरोबर प्रसाद घ्यावा. संपूर्ण श्रावण महिन्यात 40 अध्याय वाचण्याची पद्धत आहे. काही दिवस 2 अध्याय वाचावेत. म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्यांना रोज 1 अध्याय वाचायचा आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायणाचा, त्यांनी सुरुवातीचे काही दिवस 2-2 अध्याय वाचायचे आणि त्यानंतर 1-1 अध्याय तुम्ही वाचू शकता. म्हणजेच तुमचे 40 अध्याय पूर्ण होतील. पारायण घरी केले तर चालते. फक्त श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे 1 दिवसीय पारायण करता येते. मी सांगितल्याप्रमाणे घरी 1 दिवसीय पारायण करता येत नाही. परंतु सेवा केंद्रात म्हणजे जिथे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये किंवा घरी पारायण करता तुम्ही 9 दिवसीय पारायण किंवा 7 दिवसीय पारायण करू शकता. वाचन करताना नाथ महाराज मज बरोबर या व कार्यसिद्धी करा अशी विनंती करून फुल सूर्याच्या दिशेने अर्पण करावे. ज्यावेळेस तुम्ही पारायणाला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला नाथ महाराजांना आमंत्रण द्यायचं आहे की मी पारायणाला बसणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो कोणता? नाथ महाराज मज बरोबर या व कार्यसिद्धी करा अशी विनंती करायची आहे. आणि फूल जे आहे हातात फूल घ्यायचं आणि ते मंत्र म्हणायचा आणि फूल तुम्हाला सूर्याच्या दिशेने तुम्हाला अर्पण करायचं आहे. यात तुम्हाला माहिती कळाली असेल, पूजा मांडणी कळाली असेल, उद्यापनाला काय करायचं ते पण कळालं असेल. आता तुम्हाला जे कोणी 7 दिवसीय पारायण करणार आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की म्हणजे 7 दिवसात तुम्हाला कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत. हे बघा, जे 7 दिवसाचं पारायण करणार आहेत सेवेकरी त्यांनी पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 7 ते 12, तिसऱ्या दिवशी 13 ते 18, चौथ्या दिवशी 19 ते 24, पाचव्या दिवशी 25 ते 30, सहाव्या दिवशी 31 ते 36 आणि 7व्या दिवशी 37 ते 40 असं तुमचं 7 दिवसाचं पारायण पूर्ण होऊन जाईल. त्याचबरोबर ज्या भक्तांना म्हणजे ज्या काही ताईंना किंवा म्हणजे दादांना 9 दिवसाचे पारायण करायचं आहे त्यांनी पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 ते 11 अध्याय, तिसऱ्या दिवशी 12 ते 16 अध्याय, चौथ्या दिवशी 17 ते 21 अध्याय, पाचव्या दिवशी 22 ते 26 अध्याय, सहाव्या दिवशी 27 ते 31 अध्याय, सातव्या दिवशी 32 ते 35 अध्याय, आठव्या दिवशी 36 ते 38 अध्याय आणि 9व्या दिवशी 39 ते 40 अशी तुम्हाला 9 दिवसाचं पारायण तुमचं पूर्ण होऊन जाईल. हे बघा, आपल्याला माहिती आहे की 7600 ओव्यांची पोथी आहे. तर तुम्हाला माहितीच आहे किती वेळ लागू शकतो आपल्याला. त्याच्यामुळे 7 दिवसाचं पारायण किंवा 9 दिवसाचं पारायण करण्यासाठी तेवढी शक्ती ही आपल्यामध्ये बैठक शक्ती आपल्यामध्ये असायलाच हवी. कारण की एका बैठकीत आपल्याला त्या दिवसाची तेवढे अध्याय वाचायचे आहेत. कोणाशी बोलायचं नाही. म्हणजे हे पारायण चालू असताना म्हणजे आपल्याला मौन धारण जेवढं करता येईल त्या दिवसभरामध्ये त्या म्हणजे पारायणाच्या काळामध्ये तेवढं आपल्याला मौन धारण करायचं आहे. कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही, म्हणजे खोटं बोलायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर परान्न घ्यायचं नाही, कोणाच्याही घरचं खायचं नाही. फक्त आपल्या घरातल्या बहीण किंवा तुमची बायको असेल किंवा आई असेल त्यांच्या हातचं खाल्लं तरी चालेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला होईल तर जास्तीत जास्त घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे. कारण की नवनाथ महाराज तुमच्या या पारायणाच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये येत असतात. अशा प्रकारे तुम्हाला हे पारायण करायचं आहे. आता मी तुम्हाला सांगते की जी फलश्रुती काय आहे, म्हणजे प्रत्येक अध्यायाला काय फलश्रुती आहे त्याबद्दल देखील मी थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला. हे बघा, पहिला अध्याय म्हणजे मच्छेंद्रनाथा म्हणजे पहिला जो अध्याय आहे या नवनाथ भक्त सरदार त्याच्यामध्ये पहिला जर अध्याय वाचला तर त्याचा तुम्हाला फलश्रुती आहे ती म्हणजे संबंध बाधा नाहीशी होऊ शकते. संबंध बाधा जर काही असेल तर ती नाहीशी होते. दुसऱ्या अध्यायाचा फलश्रुती आहे धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते. तिसऱ्या अध्यायाची फलश्रुती आहे ती म्हणजे शत्रूचा नाश, मुष्टियुद्ध, विद्येची प्राप्ती, घरात मारुतीचे वास्तव्य. त्याचबरोबर चौथा जो अध्याय आहे त्याचे आहे ते म्हणजे कपटाची बंधने सुटतील, शत्रूचा पराभव, राजदरबारी मात. अशी म्हणजे सगळ्या 40 अध्यायांचे तुम्हाला म्हणजे प्रत्येक अध्यायाला काही ना काहीतरी म्हणजे एक फलश्रुती आहे. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही संकट, जे काही त्रास आहेत, जे काही तुम्हाला करणी बाधा घराला झाली आहे, घरातल्या व्यक्तींना झाली आहे, जे काही म्हणजे तुम्हाला संकट असेल आयुष्यातले सगळं संकट निवारणाचं काम हे नवनाथ भक्तिसार ग्रंथ करणार आहे. त्याच्यामुळे नक्की आज तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रातून जिथे तुम्हाला अवेलेबल असेल तिथून तुम्ही नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ घेऊन या.
आणि तुम्हाला पारायणाची सांगता पण कशी करायची आहे त्याबद्दल पण ह्याच्यामध्ये मी माहिती सांगितलेली आहे. आणि जरी अजून सुद्धा तुम्हाला थोडी अजून माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा मला, मी नक्की त्याचा आन्सर देणार. आणि थोडं म्हणजे व्हिडिओमध्ये सांगताना व्हिडिओ खूप मोठा होतो, संपूर्ण माहिती देता येत नाही. त्याच्यामुळे अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल, अजून काही बारीक सारीक गोष्टींबद्दल प्रश्न विचारायचे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की त्याचं उत्तर देईल. आणि तुम्हाला त्याबद्दल म्हणजे ज्यांना कोणाला पारायण करायचं असेल त्यांनी नक्की आज ही पोथी घेऊन या जवळच्या केंद्रातून. ज्या तुम्हाला नियम सांगितले आहेत, त्यांचे अध्याय सांगितले आहेत, त्यांची फलश्रुती, त्याच्यातून तुम्हाला काय म्हणजे फळ मिळणार आहे या भक्तिसाराने. आणि श्रावणात तर नक्कीच या ग्रंथाचं पारायण करा, कारण की आपल्या गुरुपीठातून किंवा केंद्रातूनच ही आपल्याला सेवा सांगत असतात की महादेवांची तर सेवा करायचीच आहे, पण त्याचबरोबर नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं देखील पारायण करा. एक दिवसात एक अध्याय वाचा तरी चालेल. नक्की या ग्रंथ घेऊन या आणि आपल्या आयुष्यातले म्हणजे तुमच्या आयुष्यातले जे काही संकट त्रास असतील ते सगळे मार्गी लावण्याचं म्हणजे सगळे नष्ट करण्याचं काम जे काही आहे ते सगळं नक्की नवनाथ महाराज करतील. आणि नवनाथ महाराज जोपर्यंत तुमच्या घरात आहेत म्हणजे घरात आहेत, पारायणाच्या काळात आहेत, तोपर्यंत खरं सांगते आपलं घर होईल तेवढं पवित्र ठेवा, स्वच्छ ठेवा आणि होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा या श्रावण महिन्यामध्ये. तर अशाच प्रकारे मी येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्याचे नियम व अटी सांगत जाईल. त्याच्यामुळे माझ्या म्हणजे येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते पण नक्की तुम्ही बघत चला आणि होईल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर पण करा. ज्यांच्यापर्यंत माहिती अजून पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर आजचा जर व्हिडिओ हा आवडला असेल, नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण कसे करावे, त्याचे नियम अटी व पूजा मांडणी उद्यापन सगळ्याबद्दल माहिती दिलेली आहे मी याच्यामध्ये. जर कुठे राहिली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, परत एकदा सांगते कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हा पवित्र ग्रंथ घरी घेऊन या आणि जेव्हा होईल श्रावणात तर कराच, पण जेव्हा तुमच्या मनी येईल ध्यानी येईल की आपल्याला पारायण करायला हवं नवनाथ भक्तिसाराचं तर नक्की करा. कारण की जिथे इच्छा तिथे मार्ग, एवढं लक्षात ठेवा. मार्ग हा निघतोच, इच्छा असेल तर नक्कीच मार्ग निघतो. फक्त पवित्र इच्छा असायला हवी, मनोभावे इच्छा असायला हवी, श्रद्धेने इच्छा असायला हवी. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.